नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 23 मार्चच्या भागामध्ये आता इथं वसू रम्याला म्हणते, रम्या सणासुदीच्या दिवशी ना तू खूप गोड बातमी दिलीस, हे घे तोंड गोड कर असं म्हणून ती तिला गोड भरवते. तर तेव्हा ते श्रीखंड खाल्ल्यानंतर रम्या म्हणते अप्रतिम झाले. तर काव्य लगेचच सांगते, हे तर पार्थनं केलेलं आहे. तर तेव्हा रम्या त्याची तारीफ करू लागते. पार्थला म्हणते, पार्थ एकदम छान अप्रतिम जमलेलं आहे तुला. इतक्यातच आता हे जीवा आणि नंदिनी तिथं येतात. तर तेव्हा मानिनी लगेचच नंदिनीला विचारते, काय गं ओके आहेस ना? तर तेव्हा नंदिनी म्हणते, काही नाही आई, सगळं काही ठीक आहे. आणि हे सगळ्यांना आता ती सॉरी म्हणू लागते. तर तेव्हा मिथुन काका म्हणतो, अगं सॉरी काय सॉरी राहू देत. आणि जेवाला म्हणतो, जेव्हा तुझं ते घास भरवायचं बाकी आहे ना, ते अगोदर कार्यक्रम उरकून घे. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अरे याच्यावर लक्षात आहे सगळं, अरे भरवणारच आहे मी, असं म्हणून तो एक घास घेतो आणि नंदिनीला भरवत असतो. तर तेव्हा नंदिनी त्याच्याकडे बघतच राहते आणि ती घास खायला थांबत असते थोडी. आणि त्यानंतर थांबून ती घास खाते आणि तिने घास खाल्ल्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवतात, वा 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 म्हणतात. तर जेव्हा मिथुन काकाला म्हणतो, अरे आता जोरात वाजव ना टाळ्या, तर तेव्हा मिथुन काका जोर जोराने टाळ्या वाजवून वा 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 म्हणू लागतो. तर वसू लगेचच म्हणते, आता पुढच्या वर्षी इथे बसून कोणीतरी रम्याला सुद्धा घास भरवेल. आणि रम्याला विचारते, बरोबर आहे ना रम्या? तर तेव्हा रम्या हसत असते, पण तिला आतून राग आलेला असतो. पण जीवा आणि नंदिनीला माहिती नसतं, त्यामुळे जीवा विचारतो म्हणजे काय? तर तेव्हा आता काव्या जीवाला सांगू लागते, म्हणजे रम्या मॅडम जो मुलगा बघायला गेल्या होत्या, ते दोघं सुद्धा एकमेकांना क्लिक झालेले आहेत. तर तेव्हा जीवा म्हणतो, काय सांगतेस, वा 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 क्या बात आहे, असं म्हणून जोर जोराने टाळ्या वाजवू लागतो. तर नंदिनी सुद्धा रम्याचं अभिनंदन करते लगेचच आणि म्हणते, चांगलं आहे आणि आजसारख्या चांगल्या दिवशी तू आयुष्याची नवीन सुरुवात करतेस आणि हा बदल तुझ्यासाठी नक्कीच चांगला असेल, असं ती बोलत असते. तर मानिनी म्हणते, अरे चला चला, पार्थने श्रीखंड कसं केले ते बघूयात आपण. तर जेव्हा म्हणतो, हो ते राहिलेलंच आहे ना, असं म्हणून आता सर्वजण आता श्रीखंड खात असतात. तर पार्थ आता स्वतःला खात असतो घास. तर तेव्हा काव्या त्याला डिवचते आणि आपलं तोंड पुढं करते. तर पार्थ कोणाचं लक्ष नसलेलं बघून हळूच काव्याला भरवतो. पण इकडे रम्या मात्र रागाला आलेली असते आतमधून आणि ती मनातल्या मनात म्हणत असते, काय काय बदल होणार आहेत ना ते बघालच तुम्ही हळूहळू. मी नवरा नाही तर प्याद पसंत केलेला आहे. आता या प्याद्याचा वापर करून मी माझा राजा मिळवेनच, असं ती सर्व काही मनातल्या मनात बोलत असते मित्रांनो. आणि आता इकडे पार्थ जो असतो परत स्वयंपाकघरामध्ये येतो, काव्याला मदत करत असतो आणि तो कांदा वगैरे चिरत असतो आणि त्याच्या डोळ्यातून खूप पाणी येत असतं आणि तो डोळे बंद करूनच कांदा चिरत असतो. तर जेव्हा काव्याचं लक्ष त्याच्याकडे जातं तर काव्या हसतच असते. आणि इकडे तर मित्रांनो आता जीवाने नंदिनीचं वर्कआउट घ्यायला सुरुवात सुद्धा केलेली आहे आणि तो आता तिला शिकवत असतो सगळं काही. आणि सुरुवातीला तो डंबेल्स कसे चालवायचे असतात ते शिकवत असतो. आणि ज्यावेळेस तो एक स्टेप करून दाखवतो आणि नंदिनीच्या हातामध्ये डंबेल्स येतो, तर ते नंदिनीच्या हातामधून खालीच पडत असतं. आणि जेव्हा आता तिला सावरतो आणि जेव्हा नंदिनीला तो सावरत असतो, तर तेव्हा नंदिनी त्याची जोराची धडक होते आणि ते आता परत दोघे एकमेकांच्या नजरेत बघून हरवून जात असतात. आणि जीवाने तर नंदिनीला घट्ट पकडलेलं असतं आणि तो तिच्यामध्ये हरवूनच गेलेला असतो. तर नंदिनी हळूच त्याला म्हणते, तुम्ही शिकवताय ना? आणि त्यानंतर जीवा म्हणतो, हो हो शिकवतो. आणि त्यानंतर डंबेल्स तिच्या हातामध्ये हळू सोडून देतो आणि त्यानंतर म्हणतो, हां हां कर कर, सिम्पल आहे. आणि ज्यावेळेस नंदिनी ते डंबेल्स परत वर उचलते आणि तेव्हा तिचा परत त्याच्या वजनाने तोल जात असतो. तर जेव्हा परत तिला सावरतो आणि म्हणतो, अगं काय काय? आणि इकडे आता पारच्या डोळ्यातून पाणी जे येत असतं, तर तेव्हा काव्या त्याच्या आता जवळ येते आणि हसत सुद्धा असते. आणि त्यानंतर कांद्याची एक साल घेते आणि पार्थच्या डोक्यावरती ठेवते. तर पार्थ ती साल डोक्यावरून खाली पाडतो आणि म्हणतो, हे काय? तर तेव्हा काव्या त्याला गप्प असं म्हणते आणि परत ती साल घेते आणि त्याच्या डोक्यावरती ठेवते. आणि जेव्हा तर पार्थ परत कांदा कट करत असतो, तर त्याच्या डोळ्यामधून पाणी यायचं थांबतो आणि आणि ते हसायलाच लागतो आणि म्हणतो, अरे वा वा पाणी गायब. तर इकडे आता जेव्हा जो असतो तो दुसरं डंबेल हातामध्ये घेतो, म्हणजे वजनाने थोडंसं हलकं असतं ते घेतो आणि नंदिनीला म्हणतो, हे घे, हे जमेल तुला. तर नंदिनी म्हणते, हे जमेल ना? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, हो हो नक्कीच जमेल. आणि त्यानंतर म्हणतो, कर कर सेम कर, मागाशी जसं केलं अगदी तसंच कर. तर तेव्हा त्या नंदिनीला व्यवस्थित जमू लागतं आणि म्हणते, अरे बापरे वा वा हे तर सोपं आहे. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, हो कळेल कळेल तुला, हळूहळू कळेल सोपं आहे का अवघड आहे. आणि त्यानंतर इकडे मित्रांनो आता काव्य आणि मानिनी बसलेले असतात आणि या दोघी हसत असतात आणि काव्य सांगत असते, नाहीतर काय अचानक रात्री बडबडायलाच लागले.
3-3:30 वाजता आणि ती पार्थची ॲक्टिंग करून दाखवत असते. तो म्हणत असतो रात्री झोपेत, "काव्या थकलोय हो, उद्या प्लीज माझ्यासाठी भाकरी करा, पाट नको, आमटी चालेल." असं म्हणून ते परत दोघी मोठमोठ्याने हसत असतात आणि म्हणते, "आता मी वालाची भाजी केलेली आहे आणि मी तशीच आता डब्यामध्ये भरली आहे. त्यांना जसं आवडतं तसं केलं. आता मी जाऊन ऑफिसमध्ये देऊन येते." तर मानिनी म्हणते, "हो, हो, जा, जा गं बाई." आणि हे ना सगळे देशमुख मेले सगळे सारखेच आहेत. सगळ्यांना ना खाण्यापलीकडे काही सुचत नाही. तरी नशीब चांगलं आहे त्यांचं, खाणं करून देणाऱ्या बायका मिळालेल्या आहेत. तर काव्या म्हणते, "नाहीतर त्यांच्याबरोबर लग्न कोणी केलं असतं?" असं म्हणून या दोघी परत मोठमोठ्याने हसत असतात. आणि ती हसत असताना काव्या एकदमच मानिनी थोडीशी सिरियस होते आणि तिच्याकडे बघत राहते. तर तेव्हा काव्या तिला विचारते, "काय झालं?" तर तेव्हा मानिनी म्हणते, "काही नाही काव्या, एक वेळ अशी होती की तू पार्थला डबा नेऊन द्यावास म्हणून मी आणि नंदिनी प्रयत्न करत होतो. वेगवेगळे प्लॅन्स करत होतो. आणि आज आज तू स्वतःहून स्वयंपाक करून डबा घेऊन नेऊन त्याला देणार आहेस. कसे दिवस बदलतात ना. आणि नात्यांमधली ही जी गंमत आहे ना ती मला खूप आवडते. पण खरं सांगू का तू प्रयत्न केलेस ना म्हणून हा दिवस दिसतोय." तर तेव्हा काव्यासुद्धा म्हणते, "प्रयत्न करत राहायला पाहिजेत नाही आणि ठरवलं तर सगळं तर जमतंच ना आपल्याला." तर मानिनी म्हणते, "अगदी खरं आहे. अगं पण तू जा जा, मी काय बोलत राहीन पण तुझा बोका तिकडे उपाशी राहील." तर तेव्हा काव्या म्हणते, "हो हो, आणि आता किती 1:30 वाजला ना, मी 2 वाजेपर्यंत पोहोचेन ऑफिसमध्ये. आणि मी त्यांना सांगितलेलं सुद्धा आहे, मी डबा घेऊन येते देशमुख. प्लीज बाहेरून काही ऑर्डर करू नका." आणि असं ती बडबड करत असताना मानिनी तिला म्हणते, "अगं बास बास, जा आता." तर तेव्हा काव्या सॉरी सॉरी असं म्हणते आणि उठते आणि तिथून धूम पळत सुटते आता. आणि ती निघून गेल्यानंतर आता इकडे मानिनी आत चाललेली असते, इतक्यातच समोरून वसू येते. तर तेव्हा मानिनी तिला टाळून आतमध्ये चाललेली असते. तेव्हा वसू तिला थांबवते आणि तिला म्हणते, "मानिनी अगं मला ना तुझ्याशी थोडं बोलायचं आहे." तर तेव्हा मानिनी थोडीशी रूडलीच तिला म्हणते, "बरं बरं." तर तेव्हा वसू म्हणते, "म्हणजे 16 डिसेंबरला माझ्याकडून जे काही घडलं ना त्याबद्दल माफ केलेस ना तू मला?" तर मानिनी म्हणते, "वसुताई, तो दिवस आणि त्यानंतरचा प्रत्येक दिवस मनाला ना सतत चटके बसत होते. माफ केलेलं असलं ना तरीसुद्धा त्या चटक्यांचे व्रण तर राहतातच ना हो. काल सण होता ना म्हणून मी काही बोलले नाही. आपण श्रीखंड केलं, तोंड गोड केलं, पण मनामध्ये जो कडवटपणा आहे ना तो कसा जाईल हो?" तर तेव्हा वसू म्हणते, "नाही नाही, मान्य आहे मला. तू जे काही म्हणतेस ना ते सगळं काही मला मान्य आहे. आणि खरं सांगू का, लेकीच्या प्रेमापोटी ना मी नको ती वाट निवडली गं. पण खरंच ना मला आपण सगळ्यांनी एकत्र असलेलं बघायचं आहे. सगळं काही पूर्वीसारखं असावं असं मला वाटतंय. म्हणजे खरं सांगू का, रम्याला जेव्हा बघायला येतील ना तेव्हा ना आई म्हणून ना आपल्या घरातल्या प्रत्येक माणसाची त्याच्यासोबत ओळख करून द्यायची आहे. आणि तुला माहिती आहे का, विजयने तर रम्याला फोन करून सांगितलेलं आहे की त्याच्या घरच्यांना आपल्या सगळ्यांना भेटायचं आहे आणि अगदी रीतसर बघण्याचा कार्यक्रम करायचा आहे त्यांना." असं ते एकदम आनंदात सांगत असते. आणि पुढं म्हणते, "मानिनी, आणि मी जे काही म्हणतेत ना ते फक्त ना विजयला आणि त्याच्या घरच्यांना सांगण्यासाठी नाही आहे गं. मला ना खरंच आपलं घर एकत्र हवं आहे. रम्याच्या लग्नामध्ये ना आपण सगळ्यांनी एकत्र असलं पाहिजे अशी इच्छा आहे माझी. मला मान्य आहे मानिनी, तुझ्या मुलांच्या लग्नात त्यांच्या सुखात मी खोडा घातला, त्यांचं वाईट चिंतलं. पण मानिनी, आपण घरातल्या मुलीची पाठवणी केली आणि पाठवणीच्या वेळेला जर तिने मागं वळून बघितलं ना तर तिला ना आपलं घर एकत्र दिसायला पाहिजे. करशील का माझ्यासाठी एवढं?" असं ती आता हात जोडूनच त्याला विचारते. तर तेव्हा मानिनी म्हणते, "नाही ताई, तुम्ही प्लीज प्लीज हात नका जोडू. तुम्ही या घरामध्ये मानाने वयाने मोठे आहात. तुम्ही काळजी करू नका, मी यांच्याशी बोलते." तर वसू म्हणते, "हो का, खरंच बोलशील तू?" तर मानिनी म्हणते, "हो हो, खरंच बोलेन. आणि ती सगळी मंडळी कधी येणार आहेत ना हेही मला कळवा. म्हणजे आपण छान जय्यत तयारी करूया आणि ना चांगलं स्वागत करू त्यांचं." तर मानिनी म्हणते, म्हणजे मानिनीने असं म्हटल्यानंतर वसू म्हणते, "मला तर कोण आहे गं तुमच्याशिवाय? आणि तू ना विक्रमला फोन करून सांग आणि त्याला बजावून सांग की मामा म्हणून ना तूच सगळं काही करायचं आहेस." तर तेव्हा मानिनी म्हणते, "हो हो, सांगते. अगदी लगेच फोन करते. नाहीतर यांचं माहिती आहे ना तुम्हाला, घरच्या कार्यक्रमात पण गैरहजर राहतील." असं म्हणून मानिनी तिथून निघून जाते. तर नेमकं आता मानिनीच्या मागे रम्या उभी असते ते सगळं काही ऐकत. आणि तेव्हा मानिनी निघून गेल्यानंतर ती वसूला असं इशाऱ्याने म्हणते, "वा वा, क्या बात आहे." आणि त्यानंतर ती आपल्या हातामध्ये तिने पत्रिका लपवलेली असते ती दाखवते वसूला. आणि त्याच्यावरती परत तेच पार्थ आणि रम्या दोघांचं नाव लिहिलेलं असतं. आणि वसूसुद्धा ती पत्रिका बघून "वा वा, छान" असं तिला इशाऱ्याने बोलते. आणि त्यानंतर मित्रांनो आता हा जो मिथून काका असतो
तो समोसे घेऊन येतो आणि बाहेरून येताना ओरडतच येतो, "अरे वाह! वाह! गरम गरम मस्त समोसे आले समोसे." आणि मानिनी जवळ येऊन तिला म्हणतो, "वहिनी गरमागरम समोसे आलेले आहेत." "ते नंदिनी कुठे आहे? नंदिनीला आवडतात ना?" तर तेव्हा मानिनी म्हणते, "नाही नाही, ती घरात नाही आहे आणि ती खाणार सुद्धा नाही आहे समोसे. कारण तिने फोन करून सांगितलेलं आहे की ती आल्यानंतर सूप पिणार आहे बाउल भरून." तर तेव्हा मिथुन काका म्हणतो, "वहिनी आय डोंट लाइक सूप." "अरे सूप में क्या रखा है? समोसे में सूख रखा है." "बरं ती खाणार नाही, तुम्ही तर?" तर मानिनी म्हणते, "नाही मी पण नाही आहे खाणार." तर तेव्हा मिथुन काका म्हणतो, "ठीक आहे, तुम्ही खाणार नाही आहे ना, तर मी आणि वसुताई खाऊ." असं म्हणून तिथून समोसेवाले समोसे असं करत वसूकडे ओरडत जातो तो. आणि तेव्हाच आता मानिनी लगेचच शुभंकरोती चालू करते. आणि इतक्यातच आता नंदिनी आणि काव्या दोघीसुद्धा बडबड बडबड करत आतमध्ये येतात. तर तेव्हा मानिनी शुभंकरोती थांबवते आणि विचारते, "काव्या काय काय झालं काय?" तर तेव्हा काव्या चिडते आणि म्हणते, "काय नाही आई" असं म्हणून ती आतमध्येच निघून जाते. तर तेव्हा मानिनी नंदिनीला विचारते, "काय गं काय झालं तिला?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "काय नाही आई, अहो जरा चिडचिड झाली आहे तिची." तर तेव्हा मानिनी म्हणते, "अगं जरा, बरं ठीक आहे, तुम्ही कुठे दोघी भेटलात?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "काय नाही अहो मला पार्थने ना ऑफिसमधून फोन केलेला होता. ते म्हणाले की काव्या खूप चिडली आहे. मग काय मी तिला पिकअप करायला गेले. तिथून तिला घेतलं, भेळ खायला घातली. मग स्वारी जराशी शांत झाली. कारण तिला आज ऑफिसमध्ये पोहोचायला 4 वाजले आणि पार्थ तर 4 वाजता जेवलेत." तर तेव्हा मानिनी म्हणते, "अगं कसं शक्य आहे? पण ती तर घरातून 1:30-2च्या दरम्यानच निघाली होती. मग ते 4 कसे वाजले?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "तेच तर ती सांगत होती. मग घरी येताना रिक्षा दिसली, मग तिची परत चिडचिड सुरू झाली." तर त्यानंतर आता काव्या जी असते ती रात्रीच्या वेळेला नेमकं तेच सांगत असते पार्थला. ती खूप चिडलेली असते आणि म्हणत असते, "हो, हो, रिक्षा, रिक्षामुळेच माझं डोकं फिरलेलं आहे. मी गरमागरम जेवण घेऊन बाहेर पडले होते, पण एक रिक्षावालासुद्धा मला घेऊन जायला तयार नाही. यहाँ नहीं जा सकते मैडम, वहाँ नहीं जा सकते मैडम. नहीं वहाँ जाना मैडम हमें लंबा पडेगा." अरे किती लंबा पडेगा? जरा म्हणलं नवऱ्यासाठी नटून थटून ऑफिसमध्ये डबा घेऊन जावं, तर काय आहे आणि वरती ऊन किती आहे माहिती का? एक रिक्षा घेऊन जायला तयार नाही. त्यात आणि मला घाम येत होता आणि घामामुळे आमचा अवतार कसा होता माहिती आहे का? आणि असा विचित्र लूक होतो आमचा, सकाळचा उठल्यासारखा लूक होतो आणि असला घाणेरडा अवतार घेऊन मी येणार होते का तिकडं? आणि मग त्यावेळी नवरा म्हणत असेल ना, की "एवढी भयानक बाई डबा घेऊन आली आहे, तुम्हाला सांगते देशमुख." "नाही, नाही हो," असं म्हणून ती खूप चिडचिड करत असते. अहो, आम्ही ना एक वेळ पार्थ प्रेमाचा नकार पचवू शकतो, पण रिक्षावाल्याचा नकार नाही पचवू शकत. तर तेव्हा पार्थ हळूच मध्ये बोलतो, "अहो, पण मग कॅबचं काय झालं?" तर काव्या अजून जास्त चिडते, म्हणते, "कॅबचं नाव अजिबात काढू नका माझ्यासमोर. कॅबवाले म्हणजे ना रिक्षावाल्याचे बाप आहेत बाप. एक तर राईड मिळायला अवकाश, राईड मिळाली तर आपल्यापर्यंत यायला अवकाश. बरं मग काय बोलले तर काय करतात माहिती आहे का? राईड ॲक्सेप्ट करतात. मग आपल्याला फोन करतात आणि म्हणतात, "मॅडम मला तिथे यायला जमणार नाही. तुम्ही जरा राईड कॅन्सल कराल का प्लीज?" मग मला सांगा मी का कॅन्सल करायची राईड? आणि ही लोकं तर इतकं बिलंतर असतात ना आणि म्हणतात कधी-कधी, "मी जरा मागच्या सिग्नलला उभा आहे तिथपर्यंत प्लीज तुम्ही चालत येता का?" आणि नाही यायचं मला चालत. मला चालायचं असतं तर मी कॅब का बुक केली असती कळत नाहीये मला. अरे तुला यायचंच नाहीये तर मग कॅब विक ना तुझी. का कॅब घेतलीस तू? आई शपथ मला कळतच नाही यांचं काय आहे ते. इतकं माझं डोकं फिरलंय ना, माझं डोकं खूप फिरलंय देशमुख. खरंच माझं डोकं खूप फिरलंय. असं वाटतंय ना, असं ती बोलत असते तर तेव्हा पार्थीला म्हणत असतो, "हे घ्या पाणी प्या पाणी." तर काव्य म्हणते, "असं वाटतंय मला हा ना काचेचा ग्लास ना फेकून मारावा डोक्यात कोणाच्या तरी." तर तेव्हा पार्थ ते पाणी ठेवत असतो तर काव्य एकदमच त्याच्या हातातून तो ग्लास खेचून घेते आणि गटा 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 पाणी पिऊ लागते. तर आता काव्याने पाणी पिऊन झाल्यानंतर पार्थ म्हणतो, "मी काय म्हणतोय, सगळे रिक्षावाले, कॅबवाले असे नसतात. म्हणजे काही प्रेमळ असतात, पण तुम्हाला रिक्षा कॅबने जायची काय गरज आहे? अहो, आपण देशमुख आहोत देशमुख. पार्किंगमध्ये 4-4 कार उभ्या आहेत आपल्या. एखादी गाडी घेऊन जायची आणि थोडंसं थांबून विचारतो, कार चालवता येते ना?" तर तेव्हा काव्य शांतच असते. तर पार्थ म्हणतो, "गाडी चालवता येत नाही तुम्हाला? अहो सांगा ना." असं तो म्हणत असतो. तर तेव्हा काव्य तर म्हणजे तिला कार चालवायला येत नसते, पण ती सांगत नसते की मला येत नाही असं म्हणून. तर इकडे आता नेहमीप्रमाणे नंदिनी जीवाचं मालिश करत असते. तर तेव्हा जीवा तिच्यासाठी डाएट लिहून देत असतो आणि तो म्हणत असतो, "नंदिनी म्हणजे एकदम काय डाएट वगैरे चेंज करत नाही आहे. म्हणजे पुरणपोळीवरून लगेचच डाळीचं पाणी किंवा म्हणजे दुधीचा ज्यूस वगैरे जे काही खाशील ना ते कायम तुला फॉलो करता येईल असा डाएट तुला लिहून देतो आणि डोंट क्रॅश दॅट ओके." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "नाही नाही थँक यू सो मच."
पण एक गोष्ट सांगू का जेव्हा मला ना खरंच खूप बरं वाटतंय आणि तुमची साथ आहे मला म्हणजे आणि वेळेत मी जागीसुद्धा झाले ना, तर तेव्हा जेव्हा म्हणतो नाही, नाही फिटनेस तर पाहिजे ना आणि आत्ता कुठे संसाराला आपण सुरुवात केलेली आहे. त्यामुळे फिटनेस हा मस्ट आहे. म्हणजे उद्या आपण कुठं बाहेर फिरायला गेलो, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज असतील तर फिटनेस पाहिजे. कामं वाढतात त्यासाठी फिटनेस लागतो. तर नंदिनी म्हणते हो आणि बायकांना तर मस्ट आहे फिटनेस. किती कामं असतात, घर सांभाळा, फॅमिली सांभाळा आणि उद्या बाळ होईल तर बाळासाठी सुद्धा वजन आटोक्यात असलं पाहिजे ना. आणि असं तिने म्हटल्यानंतर तर जेव्हा आता मालिश करत असलेल्या नंदिनीपासून बाजूलाच होतो आणि तिच्याकडे एकसारखा बघू लागतो आणि उठतो आणि तिच्या शेजारीच बसतो आणि एकदमच तिला म्हणतो बाळ हवाय तर तेव्हा नंदिनी लाजूनच तिथून चाललेली असते. तर जेव्हा तिला परत पकडतो आणि तिला म्हणतो आय एम शुअर तुला लहान मुलं खूप आवडतात आणि मलाही खूप आवडतात आणि हे बघ आपल्याला ना गोंडस बाळ होईल आणि ते बाळ ना माझ्यावरती जाईल. तर तेव्हा नंदिनी म्हणते तुमच्यावर आणि ती हसते आणि म्हणते सॉरी पण नको. तर तेव्हा जेव्हा का असं विचारतो तर नंदिनी म्हणते दोन दोन जीवा मी नाही झेलू शकत असं म्हणून ती चाललेली असते. परत जेव्हा तिला थांबवतो आणि म्हणतो बरं ठीक आहे मग तुझ्यावरती जाऊ देत कारण मी ना दोन दोन नंदिनी झेलू शकतो आणि मला तर ना मुलगीच हवी आहे. छान दोन वेणी घालणारी, तुझ्यासारखी ना कपाळावरती टिकली लावणारी, तुझं हसो आणि माझं चाम दोन्ही असेल त्याच्यामध्ये. तर तेव्हा नंदिनी म्हणते बापरे केवढं प्लॅनिंग करून ठेवलंय. तर तेव्हा जेव्हा म्हणतो अगं इतकंच नाही तू बघ मी आपल्या बाळाचे खूप लाड करणार आहे. जशी मी बुलेट चालवतो ना तशी मी तिला सायकल चालवायला शिकवणार आहे आणि तिच्या मागे मागे धावणार जसं ना तुझ्या मागे मागे धावतो. तर तेव्हा तर नंदिनी तर त्याच्या डोळ्यामध्ये बघत राहते आणि हळूच त्याला ढकलते आणि तिथून पळत सुटते. तर तेव्हा जेव्हा हसत असतो आणि म्हणतो हा सोडणार नाहीये मी तुला, येशील ना परत. तर इकडे मित्रांनो आता पार्थने जेव्हा काव्याला विचारलेलं असते की तुम्हाला कार येते का तर तेव्हा आता काव्य अजून चिडचिड करू लागते. म्हणते नाही नाही ओ पार्थ मला साधी सायकल चालवता येत नाही आणि तुम्ही कारचं काय घेऊन बसलाय आणि एक मिनिट ड्रायव्हर नाही आहेत. तर तेव्हा पार्थ म्हणतो नाही जेव्हा नवीन गाडी घेतली होती ना बाबांनी पहिल्यांदा तेव्हा त्यांनी एक नियम आखला होता की स्वतःचा जीव आणि स्वतःची गाडी दुसऱ्याच्या हातात द्यायची नाही. स्वतः गाडी शिकायची स्वतः गाडी चालवायची आत्मनिर्भर व्हायचं. तर तेव्हा काव्य म्हणते बरं ठीक आहे ठीक आहे मी काय करते देशमुख तुमच्यासाठी ना तो वाला टिफिन घेऊन येते ज्यामध्ये जेवण गरम करता येतं. तर तेव्हा पार्थ म्हणतो बरं बरं चालेल चालेल आणि तो टिफिन ऑफिसमध्ये घेऊन येताना ना गाडी चालवतच या. अहो पळवाटा काय काढताय हो तुम्ही. तर तेव्हा काव्या म्हणते सोल्युशन देते मी पळवाटा कसल्या काढते. तर तेव्हा पार्थ म्हणतो तुम्हाला गाडी चालवता येत नाही ना त्याचं सोल्युशन द्या. तर तेव्हा काव्या म्हणते जाऊ देतो मला गाडी हा विषयच नको आहे. तर तेव्हा पार्थ विचारतो का तर तेव्हा काव्या म्हणते अहो मी डेंजर आहे हो. तर पार्थ म्हणतो माहिती आहे ते मला. तर तेव्हा काव्या म्हणते अहो तसं नाही मी गाडी ना ठोकू शकते कुणाला सुद्धा आणि ज्या दिवशी मला गाडी चालवायची असेल ना तर त्या दिवशी ना देशात जगात सगळीकडे कर्फ्यू असला पाहिजे. तर तेव्हा पार्थ म्हणतो असं आहे का. तर तेव्हा काव्य तर आता एकदमच नर्वस होते आणि म्हणते अहो जाऊ दे तो नका मला काही विचारू. मला ना ते आठवलं की भीती भरते आणि मुळात तुम्हाला कशाला सांगू मी आणि जर तुम्हाला सांगितलं ना तर काय बाई विचार कराल तुम्ही माझ्याबद्दल. तर तेव्हा पार्थ म्हणतो नाही नाही मी तुमचा नवरा आहे मी प्रेम करतो जज नाही करत बोला तुम्ही. तर तेव्हा काव्या काही बोलतच नाही तर पार्थ म्हणतो "अहो, बोला 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 चला बोला अहो काव्या बोला ना. तर काव्याकर म्हणते बरं बरं ठीक आहे सांगते आणि त्यानंतर ती सांगू लागते नंदिनी धनंजय मोहिते 12वीत पहिल्या आल्या आणि त्या आनंदात धनंजय मोहितेने त्यांना एक स्कूटर गिफ्ट दिली आणि रविवारचा दिवस होता आणि सगळे घरामधले मटण खाऊन दुपारी झोपले होते. पण मी नाही झोपले ना मी गेले नंदिनी ताईकडे. मी तिला म्हणाले अगं आज रविवार आहे. आज रविवारी ॲडव्हेंचर नाही केलं तर काय केलं. मी तिला म्हटलं की तू मला तुझे स्कूटर शिकव. तर तेव्हा पार्थ म्हणतो मग त्यात काय विशेष मी सुद्धा जीवाला सांगितलेलं होतं आणि त्याला मी शिकवली आहे स्कूटर लहानपणी. तर तेव्हा काव्य म्हणते तसंच नंदिनीताईसुद्धा मला स्कूटर शिकवायला एका पायावर तयार झाली. मग मी आणि नंदिनीताई मोहिते सदनच्या अंगणात तिची स्कूटर घेऊन उभे राहिलो. नंदिनीताई मला एक 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 गोष्ट सांगत होती तशी तशी मी करत होते. मला नंदिनीताईने सांगितलं की असं बस मग चावी अशी फिरव ते बटन असं दाबलंस की स्कूटर ऑन होईल आणि मग मी तसं तसं सगळं काही करत होते. मग तिने मला असं सांगितलं की ॲक्सिलेटर असा फिरवला की गाडी अशी पुढे जाणार. मी ऐकलं आणि ॲक्सिलेटर असं फिरवला मग गाडी सुसाट पुढे आणि मग ब्रेक वगैरेचं काही एक्सप्लेन केलंच नव्हतं नंदिनीताईने मला. मग गेली ना गाडी पुढे. तर पार्थ तेव्हा घाबरतो आणि विचारतो मग
तर काव्या म्हणते मग ते मोहिते सरांचं लाकडी गेट आहे की नाही, ते गेट तोडून शेजारच्या बंगल्यात घुसली हो गाडी. बाकीच्या कुंड्या वगैरे होत्या त्या फोडल्या. नंदिनी त्याचा गुडघा सोलवटला आणि मग काय आईने मला सोललं ते वेगळं. तर तेव्हा पार्थ म्हणतो, अहो मग ती शोरूममधून आणलेली नवीन स्कूटर? तर तेव्हा काव्या म्हणते, गेली परत शोरूममध्ये. मग काय इन्शुरन्स होता म्हणून निभावलं माहितीये का पार्थ? त्या संध्याकाळी शुभंकरोती म्हणत असताना मी कानाला खडा लावला, मनाशी खूण गाठ बांधली. काव्या, तू गाडी चालवू नकोस, शेजारी बस, मागे बस, पण तू तू गाडी चालवू नकोस म्हणून मी गाडी चालवत नाही हो. तर तेव्हा पार्थ थोडा वेळ थांबतो आणि म्हणतो, मग तर तुम्हाला गाडी शिकलीच पाहिजे. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता काव्याला तर धक्काच बसतो. आणि मित्रांनो, आजचा भाग सुद्धा इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता जीवा आणि नंदिनीकडे बाहेर येत असतात आणि इतक्यातच जीवा समोर बघतो तर मानिनीला चक्करच येत असते. तर तेव्हा हे दोघे सुद्धा धावत येतात आणि जीवा तर मानिनीला सावरतो आणि ती चक्कर येऊन पडणार असते, त्यात तेवढ्यातच तिला पकडतो. आणि हे दोघे सुद्धा बाहेर गेलेले असतात. आणि तेव्हा आता वसू नंदिनीला ओरडू लागते, काय ग नंदिनी, तू कुठं गेली होतीस, तू सुद्धा उंडारायला बाहेर? बघतेस ना तुमच्या सासूची काय अवस्था झाली आहे ते, दोघी जणी सुद्धा घरामध्ये नाहीत. तर तेव्हा नंदिनी म्हणते, काव्या सुद्धा घरात नाहीये. तर तेव्हा आता मानिनी थोडीशी शुद्धीवरती येत असते आणि इकडे काव्याता बाहेर म्हणजे पार्थ तिला गाडी चालवायसाठी शिकवायला बाहेर घेऊन आलेला असतो आणि काव्या तर ड्रायव्हिंग सीटवरती बसलेली सुद्धा असते. तर पार्थ आता काव्याला सांगतो, गाडी सुरू करण्याआधी पट्टा लावायचा. थांबा मी पट्टा लावतो हा, असं म्हणून तो पट्टा घेत असतो आणि तिच्या गालावरती एक हळूच पप्पी घेतो. तर तेव्हा काव्य चिडतेच आणि पार्थला एक फटका मारते आणि म्हणते, अहो देशमुख, काय चाललंय तुमचं, यासाठी आणले तुम्ही मला गाडी शिकवायला, असं म्हणून त्याला फटक्यावरती फटके मारत असते. तर तेव्हा पार्थ तर हसतच असतो. तर मित्रांनो, आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.